हॅलो फ्रेंड्स, आज मी 12वीच्या पोएट्री सेक्शनमधील मनी ही कविता तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ती लिहिली आहे बाय विल्यम्स एच डेव्हिस यांनी. कविता सुरू करण्याअगोदर तुम्हाला कवीबद्दल थोडीशी माहिती देतो आणि कवितेमध्ये काय आहे त्याबद्दलही सांगतो. तर विद्यार्थ्यांनो, विल्यम एच डेव्हिस वॉज अ वेल्श पोएट अँड रायटर. आता विद्यार्थ्यांनो, वेल्स म्हणजे वेल्स नावाची एक कंट्री आहे जी युनायटेड किंगडमला लागून आहे. त्याची जी बाउंड्री आहे ते इंग्लंड या देशाशी मिळालेली आहे आणि ती ईस्ट साइड ऑफ इंग्लंड आहे. तर तेथील नागरिकाला आपण वेल्श असे म्हणतो. हा तिथला पोएट म्हणजे कवी आणि रायटर म्हणजे लेखक सुद्धा आहे. आणि त्याची कारकीर्द 1871 ते 1940 म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. ही स्पेंड सिग्निफिकंट पार्ट ऑफ हिज लाईफ ॲज अ ट्रॅम्प. ट्रॅम्प म्हणजे भटकंती करणारे लोक. होबो म्हणजे होमलेस, ज्याला घरच नाही आहे, असं त्याने घालवलेलं आहे. कुठे तर युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्समध्ये. ही बिकेम अ पेडलर. पेडलर म्हणजे फेरीवाला. अँड स्ट्रीट सिंगर म्हणजे रस्त्यावर गाणं गायचा तो इंग्लंडमध्ये. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ वांडरिंग लाईफ ही पब्लिश हिज फर्स्ट वॉल्यूम. आणि असं आयुष्य घालवल्यानंतर त्याने एक वॉल्यूम म्हणजे मोठं पुस्तक लिहिलं, द साऊल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. दिस पोएम tells about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. ही कविता अशा एका श्रीमंत माणसाबद्दल आहे की ज्याला रिअल हॅपीनेस म्हणजे खरं आनंदी होण्यासाठी गरीब व्हायचं होतं. ॲट द एंड ऑफ द पोएम, poet says that now he doesn't have money, he has a true friends though they may be few. आणि कवितेच्या शेवटी कवी म्हणतो की आता त्याच्याकडे पैसा नाही आहे, परंतु थोडेसेच किंवा मोजकेच मित्र आहेत, पण ते खरे आहेत असं तो म्हणतो. तर आता आपण वळूया स्टांजा 1 मध्ये. तर सुरू करूया. 5 स्टांजा असलेली ही कविता आहे. व्हेन आय हॅड मनी, मनी ओ. कवी म्हणतो की जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसा होता, अरे पैसा. म्हणजे याचा अर्थ कवीकडे सुरुवातीच्या काळात भरपूर पैसा आहे हे येथे जाणवते. आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. पुढे कवी म्हणतो मला आनंद काय असतो ते गरीब होईपर्यंत कळाले नाही. एकदम सिंपल आहे मित्रांनो. पुढचा लाईन आपण घेऊया. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. पुढे तो म्हणतो की मी जेव्हा श्रीमंत होतो तेव्हा अनेक मित्र म्हणून अनेक खोटारडे मनुष्य दिवसभर माझ्या घराचा दरवाजा ठोठावत असत, असं कवी म्हणतो. याचाच अर्थ की त्याचे जे मित्र आहे ते पैशासाठी त्याच्याकडं येत असतात. खरं म्हणजे ते त्याचे मित्र नसतात, तर त्याच्याकडे असलेल्या पैशांचे मित्र असतात असं कवी म्हणतोय. स्टॅन्झा 2. आता कवी काय म्हणतो आहे बघा. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो बिकॉज अ मॅन इज डेड. आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. आता कवी काय म्हणतो बघा. तो स्वतःची तुलना एका लहान मुलाबरोबर करत आहे. तो म्हणतो आहे की श्रीमंत असताना मला अनेक निर्बंध आणि शिष्टाचार पाळावे लागत होते. आता तो लहान मुलाशी कशी तुलना करतो ते बघूया. की एखाद्या लहान मुलाला त्याने हातात तुतारी धरली आहे, ती फुंकायची त्याला फार इच्छा असते, पण एखादी व्यक्ती मृत झाल्यामुळे त्याला ती फुंकता येत नाही असं कवी म्हणतोय. की लहान असून त्याला ते फ्रीडम अनुभवता येत नाही आहे. म्हणजेच श्रीमंत असताना त्याला अनेक निर्बंध आणि शिष्टाचार पाळावे लागत आहे. आणि पुढे तो म्हणतो की मी बोलण्याची काहीच हिंमत करू शकलो नाही, की मी तुतारी का वाजवू शकत नाही, कारण या खोट्या जगाला मला कळू द्यायचं नव्हतं. याचा विद्यार्थ्यांना एक गहन अर्थ असा आहे की कवीला असे म्हणायचं आहे की अ मॅन इज डेड म्हणजे स्वातंत्र्य नसलेला माणूस, ज्याला स्वतःचे असलेले पैसे खर्च करता येत नाही, अनेक निर्बंध शिष्टाचार पाळावे लागता आहेत, त्याला काही मिनिंग नाही आहे.
स्वातंत्र्य नसलेला माणूस हा मेल्यासारखाच आहे आणि हे या श्रीमंत लोकांना स्वतःहून कळले पाहिजे असं त्याला वाटत होते, म्हणून तो काहीच बोलत नव्हता. कवीच्या मते दिखावटी श्रीमंतीमध्ये आनंदाची खरी भावना हरवून गेलेली आहे आणि लोकांना हे समजत नाही आहे की पैशाने आनंद मिळवला जाऊ शकत नाही. त्याला वाटते की हे लोकांना स्वतःहून कळलं पाहिजे आणि म्हणून तो काहीही बोलत नव्हता. स्टॅन्झा 3. Much have I thought of life and seen how poor men's hurt are ever light. पुढे आता कवी म्हणतो की मी अनेकदा आयुष्यात बऱ्याच गोष्टींचा विचार केला आहे आणि हे पाहिले, सीन किंवा अनुभवले आहे की गरीब लोकांचे हृदय इतके हलके कसे असू शकते, असं कवी म्हणतो आहे. And how their wives do hum like bees about their work from morn till night. की ह्या गरीब लोकांच्या बायका ज्या आहेत, वाईव्ज म्हणजे बायका, सकाळपासून रात्रीपर्यंत करावा लागत असलेल्या त्यांच्या कामाबद्दल मधमाशांसारखे गुणगुण करतात. आता इथं मधमाशांचा हम आवाज हा तक्रारीचा स्वर असतात की ते लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत पैसे कमवण्यासाठी मेहनत करत असतात आणि तरीही ते फक्त थोडेसेच पैसे कमवू शकत होते. त्यामुळे त्या बायकांमध्ये एक तक्रारीचा स्वर असतो असं कवीला म्हणायचं आहे की कमी पैशात सुद्धा ते आयुष्य जगत असतात, पण ते रडत खडत त्यांचं ते जगणं असतं असं कवी म्हणतोय. स्टॅन्झा 4. So when I hear these poor one laugh and see the rich ones coldly frown. आता पुढे कवी म्हणतो आहे की मी जेव्हा या गरीब लोकांना गरिबीत हसताना बघतो आणि श्रीमंत लोकांना भावना शून्यपणे आठ्या घालताना बघतो आहे. फ्राऊन म्हणजे आठ्या घालणे, कोल्डी म्हणजे भावना शून्यतेने. तर कवीला त्याचं आश्चर्य वाटतं. पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मेन शुड कम डाऊन. आणि कवी म्हणतो मला असं वाटतं की गरीब माणसांना जास्त वर जाण्याची गरज नाही आहे आणि श्रीमंत माणसांना सुख अनुभवण्यासाठी त्यांना जास्त खाली यावे लागेल. तर याच्यात सुद्धा अर्थ काय आहे विद्यार्थ्यांनो, ते मी तुम्हाला समजून सांगतो. आता श्रीमंत व्यक्ती कशी असते, ती आनंदापासून फार फार दूर असते. अधिकाधिक पैशाच्या हव्यासामध्ये तो खरा आनंद श्रीमंत व्यक्ती मागे सोडते. तर गरीब माणूस आपल्या रोजच्या कमाईमुळे आनंदी आहे, खाऊन पिऊन सुखी, असं कवीला म्हणायचे आहे. की गरीब लोकांना जास्त श्रीमंत होण्याची गरज नाही आहे, की ते आहे त्या परिस्थितीत ते राहत आहेत, आनंदाने का होईना रडत खडत ते त्यांचं आयुष्य जगत आहेत. पण कवी शेवटच्या त्या 2 ओळीत काय म्हणतो की श्रीमंत लोकांना गरिबीचे जीवन हे माहीत असले पाहिजे, कारण जेव्हा ते आपली संपत्ती गमावतील तेव्हा ते खऱ्या त्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतील, असं इथे कवी म्हणतोय. की पुअर आय नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मेन शुड कम डाऊन. की गरिबांना जास्त वर जाण्याची गरज नाही, तर श्रीमंत व्यक्तीने खाली येऊन गरीब माणसांचं आयुष्य बघितलं पाहिजे, कारण त्यातच खरं सुख त्यांना कळून येईल. कारण श्रीमंत असताना ते फार पैशांच्या हव्यासाच्या मागे लागून खरा आनंद ते सोडून देत असतात, म्हणून कवी इथे सांगत आहे. स्टांजा 5. विद्यार्थ्यांनो, ही शेवटची स्टांजा आहे. आता बघूया. व्हेन आय हॅड मनी ओ. परत कवी म्हणतो जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसा होता. अरे पैसा, याचा अर्थ तो आता गरीब झालेला आहे आणि तो त्याच्या पूर्वायुष्याची कल्पना आपल्याला देत आहे. माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. आणि पुढे तो म्हणतो की माझे अनेक मित्र मी गरीब झाल्यावर खोटे निघाल्याचे सिद्ध झाले. यावरून त्यांची मैत्री ही कवीशी नसून त्याच्या पैशांवर बनवली गेली होती, असं कवी म्हणतो. बट नाऊ आय हॅव नो मनी ओ. सध्या माझ्याकडे काहीच पैसे नाहीत. बट माय फ्रेंड्स आर रियल दो व्हेरी फ्यू. आणि शेवटी तो असं सांगतो की आता माझ्याकडे खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत, पण आता माझ्याकडे मोजकेच पण खरे मित्र आहे. हे शेवटी कवी सांगून ही कविता इथे संपवतो आहे.
विद्यार्थ्यांनो, कविता कशी वाटली ते आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नक्कीच तुमच्या कन्सेप्ट या कवितेतून या माझ्या लेक्चरमधनं क्लिअर झाल्या असतील अशी आशा करतो. थँक यू व्हेरी मच.